जय भीम, जय शिवराय. तर बांधवांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की काल परवा RSSच्या एका कार्यक्रमामध्ये एक ढोंगी बाबा आहे. त्याचं नाव आहे बागेश्वर धाम. आणि या बागेश्वर धाम बाबानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान या जे RSSचे कार्यकर्ते पदाधिकारी व महाराष्ट्रातील काही देशातील नेते होते या नेत्याच्या समोर केलेला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे लढाया करू करू दमले होते आणि नंतर त्यांनी त्याची जी गादी आहे त्याची जी तलवार आहे ती समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे दिली व त्यांना बोलले की बाबा की तुम्ही आता समोरची लढाई लढा. परंतु त्या बागेश्वर बाबाला आमचं एक सांगणं आहे, या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापि सहन करू घेतला जाणार नाही. समर्थ रामदास स्वामी यांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांना नमन करतो, वंदन करतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजाचा तो कमीपणा तू तुझ्या त्या कार्यक्रमामध्ये दाखवत होतास. तुला RSSचा एजेंडा या महाराष्ट्रात या देशात चालवायचा आहे, परंतु तुझ्यासारखे असे अनेक कित्येक ढोंगी बाबा आहेत की त्याचं दुकान आता बंद झालेलं आहे. या बागेश्वर बाबासारख्या ढोंगी बाबाला मोठं करण्याचं काम हे राजकीय पुढारी करीत असतात. या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान, यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य जे नेत्यासमोर हा बागेश्वर बाबा बोलत होता आणि हे नेते मंडळी टाळ्या वाजवून त्या बागेश्वर बाबाचं स्वागत करीत होते. अरे, या नेते मंडळीला आमचं सांगणं आहे, तुम्ही या खरात बाबाला मोठं केलं. खरात बाबांना ज्यावेळेस तुम्हाला चमत्कार दाखवला त्यावेळेस तुमचे डोळे उघडले आणि आता हा बागेश्वर बाबा याचा काय कुठं दरबार भरितोय, चिठ्ठ्या काढितोय आणि समाज जे समाजातील मोठमोठे नेते आहेत, जे समाज ज्या थोर मोठ्या नेत्यावर आदरानं बघतो त्यांचा अपमान करतो आणि तो तुम्ही डोळ्यानं बघत आहात. या बागेश्वर बाबाला एक सांगणं, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आहोत. आम्ही कदापि महाराजाचा अपमान या महाराष्ट्रात खपून घेणार नाही. तुझं कामच काय, चिठ्ठ्या काढायच्या, कुठं काय दरबार भरवायचा, कुठं वैज्ञानिक दृष्ट्या तू आहेस का, कुठं टिकतोस का? महाराजाचा अपमान करायला तुझी लायकी आहे का? तुला त्या संघाच्या कार्यक्रमाला तू गेलेलास, तुला तिथं त्याचे पुढं करायचं आणि महाराजाचा अपमान करायचा आहे काय? संघाचा अजेंडाचा आहे. या महाराष्ट्रातील थोर देशामध्ये ज्या महामानवाने योगदान दिलेलं आहे त्या संपूर्ण महामानवाला कमी लेखण्याचं काम RSSचा एजेंडा करतोय. देशाचं स्वातंत्र्य मानित नाहीत ती, आणि तुम्ही त्याच्या कार्यक्रमात महाराजाचा अपमान करता काय? किती वर्षाच्या नंतर त्यांच्या नागपूरच्या हेडक्वार्टरवर त्यांनी भारतीय तिरंगा फडकवलाय, ते बी आंदोलन मोर्चे केल्याच्या नंतर. ते बागेश्वर बाबाला म्हणावं की तू तुपला चिठ्ठ्याचा दरबार तिकडेच भरवी, पण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याच महामानवांचा अपमान सहन केला जाणार नाही. सर्व नेते मंडळ सुद्धा आमची विनंती आहे, या अशा महाराजाला मोठं करू नका. असे महाराज जर मोठे झाले तर सगळे खरात बाबासारखे होते. त्या खरात बाबाला तुम्ही असंच मोठं केलं, त्याला डोक्यावर घेऊन हिंडलं, नंतर त्याने चमत्कार दाखविला. अशा शेकडो असे महाराज आहेत ते जेलची हवा खायला लागलेत. आणि अशा बागेश्वर सारख्या बिनडोक लोकाला मोठं करू नका. त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याच्यावर काय करायचं ते करा, पण महाराजाचा अपमान या महाराष्ट्रामध्ये कदापि सहन केला जाणार नाही. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती संघर्ष केलेला आहे, किती त्या काळामध्ये किती मोठ्या लढाया त्यांनी कशा जिंकलेल्या आहेत, सर्व इतिहास आहे. कुठल्याही बी अशा तंत्रमंत्राच्या सहाऱ्यावर त्यांनी लढाया जिंकलेल्या नाहीत. या बागेश्वर सारख्या बिनडोक लोकांच्या नादी या महाराष्ट्राने काही देशातील कोणत्याच नागरिकांना लागू नाही. तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक आव्हान आहे की अशा बिनडोक महाराजाच्या नादी लागून समाजाचं अस्तित्व, समाजाचा अपमान करून घेऊ नये, आपल्या महामानवाचा अपमान करून घेऊ नये. या महाराजाला याचे धडा संपूर्ण देशातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या अनुयायांनी दाखवावा ही विनंती. जय भीम, जय शिवराय.